ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राजकोट किल्ला परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथे येऊन पुतळा कोसळल्या प्रकरणाची आणि घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर आता लगेचच संजय राऊत हे देखील तिथे येणार। पोलिसांचा बंदोबस्त आज सकाळपासूनच तिथे मोठा ठेवण्यात आलेला आहे, कारण सकाळी उपमुख्यमंत्री येऊन गेले आणि त्यानंतर आता संजय राऊत हे देखील राजकोट किल्ला परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका होतीये हा पुतळा कोसळल्या प्रकरणी आणि आता संजय राऊत हे देखील तिथे आलेत आणि इथे कोणताही संघर्ष होऊ नये किंवा एकतर नारायण राणे यांचा हा एकूणच बालेकिल्ला आणि तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत तिथे आलेत आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष होऊ नये यासाठी वेळीच पोलिसांकडून सुद्धा खबरदारी घेतली जाते। संजय राऊत आता तिथे पोहोचलेले आहेत आणि काही निवडक लोकांनाच या गेटच्या आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे। संजय राऊत आणि काही निवडक लोक यांनाच गेटच्या आतमध्ये सोडण्यात आले, कारण सुरक्षेच्या दृष्टीने। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्या सोबत आहेत। विशाल, संजय राऊत आता तिथे आलेत पाहणी करण्यासाठी, सोबत कोण कोण आहे, काय माहिती? श्वेता, जर आपण पाहिलं तर आता सिंधुदुर्गमध्ये संजय राऊत यांचं आगमन झालेलं आहे। राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी जात आहेत आणि जर आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर संजय राऊत यांना पोलिसांच्या या ठिकाणी गराड्यामधून अगदी या ठिकाणी कार्यकर्ते असतील आणि पोलीस असतील यांच्यासोबत किल्ल्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र जर आपण पाहिलं तर पोलीस अधीक्षक असतील किंवा या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस असतील यांनी मात्र मीडियाला मज्जाव केलेला पाहायला मिळाला। अगदी मीडियाच्या प्रतिनिधींना ओढून अगदी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। आम्ही वारंवार विनंती केली होती की हे चित्रीकरण करण्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी, मात्र पोलिसांनी त्यावेळी नाकारली। मात्र अगदी पत्रकारांना अगदी आरोपी असतील अशा पद्धतीची वागणूक जी आहे ती या ठिकाणी देण्यात आली। पोलिसांनी अगदी बळाचा देखील वापर केला पत्रकारांना बाहेर काढण्यासाठी अगदी या ठिकाणी। मात्र कुठेतरी एक दबक्या आवाजात चर्चा आहे की सत्ताधारी असतील किंवा काय यांनी हे चित्रीकरण आहे हे कुठेतरी बाहेर जाऊ नये याच्यासाठी संजय राऊत असतील यांच्याकडे पोलिसांनी कोणत्याही प्रकारे ही मीडिया पोहोचू नये याचा प्रयत्न केलेला होता आणि पोलिसांनी देखील तशीच भूमिका घेतलेली पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर मीडियाच्या प्रतिनिधींच्या वतीने आपण देखील न्यूज 18 लोकांच्या माध्यमातून विनवणी केली होती की साहेब आम्हाला ते चित्रीकरण करण्याची परवानगी द्यावी। मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक असतील किंवा या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस असतील यांनी अक्षरशः कॅमेरे असतील किंवा पत्रकारांच्या हातातील बूम असतील हे खेचून अगदी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। मात्र आता दुसरीकडे जर पाहिलं तर किल्ल्यावरती आता संजय राऊत जे आहेत ते गेलेले आहेत, त्यातली घटनास्थळाची पाहणी करतील, त्यानंतर येथील जे अधिकारी असतील यांच्याशी चौकशी करतील, त्या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम घेतील आणि त्यानंतर या संपूर्ण अहवाल जो आहे तो प्राप्त करून नंतर मीडियाशी पुन्हा एकदा संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी चर्चा करतील। बरं, ही सगळी दृश्य आपण देखील बघतोय, कारण पत्रकारांना तिथे आज जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। संजय राऊत आज राजकोट किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आणि तिथे कोसळलेल्या पुतळ्यासंदर्भात या सगळ्या दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहणी करण्यासाठी संजय राऊत पोहोचलेत आणि आता अखेर विनंती केल्यानंतर पत्रकारांना देखील या गेटच्या आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे। खरं तर पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत होता, मात्र अखेर पत्रकारांना आता संजय राऊत यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आतमध्ये सोडण्यात आले। आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील इथे पाहणी करून गेले, त्यानंतर आता संजय राऊत आलेले आणि सिंधुदुर्गातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते हे देखील आता संजय राऊत यांच्या सोबत आहेत। हीच ती जागा जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 8 महिन्यांपूर्वी पुतळा उभारण्यात आला होता, जो काही दिवसांपूर्वी दुर्दैवाने कोसळला आणि त्यानंतर आता राज्य सरकारवरती संपूर्ण देशभरातून नाही तर जगभरातून ताशेरे उडले जात आहेत शिवप्रेमींकडून आणि याच संदर्भात आता नेमकी काय घटना घडली, काय त्याचे कंगोरे आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आणि घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राजकोट किल्ल्यावरती आलेत। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेत। विशाल, अखेर माध्यमांना सोडले गेटच्या आतमध्ये आणि आता काय माहिती?
पाहिलं तर आपण सुरुवातीपासून पोलिसांना विनंती करत होतो, मात्र पोलिसांनी असं सांगितलं गेलं पोलिसांकडून की कोणत्याही माध्यमांच्या प्रतिनिधींना सोडलं जाणार नाही। आणि मी स्वतः या ठिकाणी न्यूज 18 लोकमतचा प्रतिनिधी आहे आणि आपल्याकडे या संदर्भात पोलिसांना विचारणा केली की आम्हाला परमिशन द्यावी, मात्र एकाही मीडियाच्या प्रतिनिधीला आतमध्ये सोडणार नाही, कॅमेरामॅनला सोडणार नाही असं पोलिसांकडून वारंवार सांगत होतं। आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की जर हे चित्रीकरण झालं नाही तर आम्हाला कोण देणार, मात्र या बाबतीत देखील त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही। मात्र आता जर बघितलं असेल जर आपण दृश्यांमध्ये तर आपल्याकडे काही वेळातच हे व्हिडिओ मिळतील। पोलिसांनी कशा पद्धतीत पत्रकारांच्या अगदी शर्ट किशे फाटेपर्यंत त्यांना ओढलं, मागे खेचलं गेलं, ही जी परिस्थिती आहे ही काही वेळातच आपण जे आपले प्रतिनिधी आहेत या ठिकाणी संजय राऊत यांचे काही या ठिकाणचे नेते पदाधिकारी होते, त्यांनी पोलिसांना रिक्वेस्ट केली। त्यानंतर पोलिसांनी मात्र पहिली अपमानास्पद वागणूक देऊन नंतर मग पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाण्यास परवानगी दिलेली आहे। श्वेता, बरं विशाल, आता संजय राऊत आणि त्यांच्या सोबत सिंधुदुर्गातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोण कोण नेते आहेत, संजय राऊत इथे पाहणी करतायत, हा सगळा भाग आता सध्या कापडानं झाकून ठेवण्यात आलेला आहे। काय आत्ताची तिकडची दृश्य? सद्यस्थितीला जर आपण पाहिलं तर आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी जर आपण पाहिलं तर त्यांनी येथील संपूर्ण घटनाक्रम येथील जिल्हाधिकारी असतील, इथले पोलीस अधीक्षक असतील यांच्याकडून जाणून घेतला। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी या ठिकाणी काही माध्यमांशी देखील चर्चा केली। त्यानंतर संपूर्ण घटनेवर त्यांनी चर्चा केली। त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा पुतळा जो आहे, ज्या पद्धतीत महाराजांचा चला मागे लागेल बघ तर कापडानं पूर्णपणे झाकून ठेवलेला हाच आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावरचा कोसळलेला पुतळा। आणि त्यानंतर आता राजकीय नेते मंडळींकडून या ठिकाणची पाहणी केली जाते। आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार इथे येऊन गेले, काही याआधी सुद्धा राजकीय नेते मंडळी इथे येऊन गेलेले आहेत आणि विरोधी पक्षांकडून आता सत्ताधाऱ्यांवरती याच मुद्द्यावरून टीका केली जाते। मुख्यमंत्र्यांनी मात्र या प्रकरणावरून मी एक नाही 100दा शिवरायांची माफी मागतो नतमस्तक होऊन असं म्हटलं। त्यानंतर आता संजय राऊत माध्यमांची काय बोलतायत आपण बघूयात। अजित पवार यांनी सुद्धा आपल्या जनसन्मान यात्रेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली आणि आज आता संजय राऊत इथे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। आधी खरं तर माध्यमांच्या प्रतिनिधींना आतमध्ये सोडत नव्हते, पोलिसांनी बळाचा वापर केला त्यांच्यावरती, मात्र अनेकदा विनवणी करून सुद्धा असा आरोप केला जातोय की सरकारकडूनच पोलिसांवरती दबाव आहे की माध्यमांच्या प्रतिनिधींना आतमध्ये सोडू नये, मात्र अखेर माध्यमांच्या प्रतिनिधींना सोडण्यात आलं, अखेर विनवणी करून। आणि आता संजय राऊत सध्या इथे पाहणी करतायत, बघूयात ही पाहणी झाल्यानंतर ते माध्यमांशी काय बोलतात आणि सरकारवरती काय टीका करतात या मुद्द्यावरून। यामध्ये जे दोन मुख्य आरोपी आहेत, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील आणि दुसरे शिल्पकार आपटे मात्र अद्याप फरार आहे, मात्र चेतन पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। चेतन पाटीलला मध्यरात्री त्याच्या घरातून अटक झाली आहे। हाच आहे तो मालवणमधला राजकोट किल्ला, ज्या ठिकाणी 8 महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला होता। मात्र दुर्दैवानं काही दिवसांपूर्वी हा पुतळा कोसळला आणि तो कोसळलेला पुतळा आता पूर्णपणे कापडानं झाकून ठेवलेला आहे। संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आज इथेच राजकोट किल्ल्यावरती पाहणी करण्यासाठी आलेत आणि आता ही संपूर्ण पाहणी करून झाली आहे। चारही बाजूंनी संजय राऊत यांनी या पुतळ्याची पाहणी केली, कशा पद्धतीने हे बांधकाम करण्यात आलेलं होतं, नेमक्या काय यातल्या बाबी आहेत खोलवर जाणून घेतलंय त्यांनी स्थानिकांकडून आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून आणि त्यानंतर आता ते कदाचित माध्यमांशी बोलतील। बघूयात संजय राऊत या सगळ्या प्रकरणावरती काय बोलतात। राजकीय नेते मंडळी इथे येऊन पाहणी करतायत, त्यामुळे आज राजकोट किल्ला आणि परिसरामध्ये
पोलिसांचा बंदोबस्त गेल्या काही दिवसांपासून ठेवण्यात आलेला आहे। आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील इथे येऊन गेले आणि आता संजय राऊत यांनी देखील या संपूर्ण स्थळाची पाहणी केली आहे आणि बघूयात ते आता माध्यमांशी काही बोलतात का, त्यांची प्रतिक्रिया काय ही पाहणी केल्यानंतर। संजय राऊत आणि त्यांचे सहकारी हे राजकोट किल्ल्याच्या बाहेर पडलेले दिसत आहेत आणि कदाचित आता ते माध्यमांशी बोलतील। संजय राऊत यांनी संपूर्ण या दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची चारही बाजूंनी पाहणी केली, संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली। सिंधुदुर्गातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही स्थानिक नेते सुद्धा त्यांच्या सोबत होते, त्यांनी देखील संजय राऊत यांना पूर्णपणे माहिती दिली आणि आता ही पाहणी करून संजय राऊत हे आपल्या गाडीतून पुढे निघून गेलेत। मात्र पत्रकारांनी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या जागी जाऊन संजय राऊत माध्यमांशी बोलतील असं त्यांच्या ताफ्यातल्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं। आता बघूयात संजय राऊत कधी बोलतायत। मात्र त्यांनी नुकतेच मालवणमधल्या राजकोट किल्ल्यातल्या दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची पाहणी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा काही दिवसांपूर्वी कोसळलेला हा पुतळा जिथे संजय राऊत यांनी स्वतः जाऊन पाहणी केली।